नमस्कार फ्रेंड्स, मी निकिता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं निकिता ऑल अबाउट मध्ये। आज मी तुमच्यासाठी चपातीपासून बनणारी पनीर फ्रँकीची रेसिपी दाखवत आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य चला बघूया। इथे मी घेतलेल्या आहेत चपात्या, त्याच्याऐवजी तुम्ही मैद्याच्या रोट्या पण घेऊ शकता। इथे 1 वाटी दही घेतलेला आहे, पाव किलो पनीर आहे, हे घरगुती मसाले आहेत आणि ही तीच डिप आहे जी मी बर्गरच्या रेसिपीमध्ये यूज केली आहे। जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल। इथे बटर घेतलेला आहे, इथे मसाले आहेत, आलं लसणाची पेस्ट आहे, तंदुरी मसाला, चाट मसाला आणि थोडासा हिंग, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, गाजर आणि शिमला मिरची। तर चला तर आपण मग पनीर मॅरिनेट करून घेऊ। 1 चमचा तेल घातलेला आहे मी इथे। आता ह्याच्यामध्ये आपलं हे घरगुती जे लाल तिखट आहे ते घालायचं, जितकं लागणार आहे तुम्हाला तितकं। तर मी इथे 3 चमचे घेते घरगुती लाल तिखट आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्याने कलर खूप छान येतो। तुम्हाला दुसरा फूड कलर यूज करायची अजिबात गरज नाही। मस्त मिक्स करून घ्या। आता आपण ह्याच्यामध्ये आपलं दही घालूयात। सगळं मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, पाव किलो पनीरसाठी 1 वाटी दही लागतं। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर आणि आपलं मीठ चवीनुसार घालायचं आहे। चला आता आपण ह्याच्यामध्ये मस्त आपलं सगळं पनीर मिक्स करून घेऊया। छान पनीर हलक्या हाताने मिक्स करा, नाहीतर पनीरचे खूप सॉफ्ट असतात पीस, सगळे तुकडे होतील। मस्त कोट करून घ्या पनीरला। आता मी इथे एका वाटीमध्ये कोळसा घेतलेला आहे, त्यावर थोडंसं आपण साजूक तूप घालूयात आणि लगेचच झाकण देऊन ठेवूया। हे बघा, आपला पनीर छान मॅरिनेट झालेला आहे। आता आपल्या तेलही इथे तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आपला पनीर टाकूया आणि गॅसची फ्लेम फास्टच राहू द्या। हे बघा, हे पनीर आपलं फ्राय होतंय, पनीरचा खूप छान स्मेल येतोय। मस्त कडक करून घ्यायचं आहे आपल्याला हे। आपलं पनीर कडक होतंय तोपर्यंत आपण आपल्या चपात्या शेकून घेऊया, मस्त कडक आणि क्रिस्पी करून घेऊया। बटर लावून छान शेकून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपला पनीर छान कडक झालेला आहे। आता हा आपण एका बाउल मध्ये शिफ्ट करूया। हे बघा, आता आपण ह्याच पॅन मध्ये आपले ह्या ज्या वेजीस आहेत त्या थोड्या सॉटे करून घेऊया। आता थोडंसं ह्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर तुम्ही घेऊ शकता। ह्या वेजीस आपल्याला इतक्या शिजवून घ्यायच्या, जास्त नाही शिजवायच्या, त्याचा क्रंचीनेस आपल्याला हवा आहे, त्यामुळे थोड्याच फ्राय करायच्या। आता मी ह्या प्लेट मध्ये शिफ्ट करते। आता आपण सगळ्या फ्रँकी तयार करून घेऊया। हा एक मसाला आहे, ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, रेड चिली पावडर, ऑरिगॅनो आणि थोडेसे मिक्स हर्ब्स आहेत। हा स्प्रिंकल करून घेऊयात आपण आणि त्याच्यावरती हीट डीप आणि आता आपण छान मस्तपैकी त्याचा रोल करून घेऊया। हे बघा, आपल्या फ्रँकीज सगळ्या रेडी आहेत खाण्यासाठी। आता आपण त्याची टेस्ट करून बघूया कशा झाल्या। विराजी, टेस्ट कर। खूप मस्त आहे।